दयातीचे नाव आ दयातीचे नाव आ भूताचे परार आ दयातीचे नाव
निवडिले सार निवडिले सार असार हे निवडिले सार असार निवडिले सार 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 असार निवडिले सार निवडिले सार निवडिले सार असार
हॅलो, बाकीच्या साऊंडचा आवाज येतो जरा, बाकीच्या साऊंडचा. हे सगळं चालू असताना मेन काय बोलायले काय कळलं नाही कोणालाच. उद्धव गुरुजी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणले ते कोणाला कळालं का कोणाला? हा, ते सगळं स्पष्ट बाकी कळू द्या आमचं मेन. दयावभूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे वा. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार हे. थोडा कडक. पाप त्याचे नाव न विचारिता, नित भलतेचे उन्मत्त करी सदा. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार हे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासवे आठी जन्म घेणे. धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार हे. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची या सुता. चरणावरी साष्टांगाता दंडवत. काय माझी वाणी मानेल संतांसे, रंज उचितासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठला.
तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार सारही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याच्या या भूतलावर तुम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जीवनारी देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचममिद निर्माते या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवारी अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबारा यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आणि हा अभंग घेण्याचं कारण सांगतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला उपदेश आहे. कारण त्याही काळी राष्ट्रभक्ती देशभक्ती ही एकत्र येत होती आहे का आणि म्हणून भक्ती शक्तीचा तिथही एकत्र आपल्याला सोहळा पाहायला मिळाला. आणि आजही आपल्या परिसराचं तरुण तडफदार व्यक्तिमत्व मनासारखा राजासारखं मन ज्याचं असे तरुण तडफदार सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं व्यक्तिमत्व तुम्हाला सर्वांचे सुपरिचित. कशा निमित्ताने शिवाय तुम्हा सर्वांना माहीत आहे, पण सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने आपल्या या सर्कल नव्हे तर परभणी जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे युवा नेते रितेशजी भैया काळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने आजचा हा सोहळा आहे. सर्वप्रथम त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा ज्ञानदान अन्नदानाचा सोहळा समस्त ग्रामस्थ मंडळ नावकी आणि या गावचे तरुण तडफदार अत्यंत संयमी आणि कार्यसम्राट सरपंच आमचे नवनाथजी भुसारे साहेब यांच्या संपर्कातून हा सोहळा संपन्न होत आहे. या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी एकाचनी मनोव्यापारी आहे का? मला तर असं वाटतं भैया तुमच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने हा 1 दिवसाचा सोहळा नसून 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असावा आणि त्या सप्त्यातला आजचा हा माझा काल्याचा दिवस असावा. आजही सप्ताह सुरू करायचा म्हटलं तर 1 महिना कीर्तनकार बाहेरचे आणायची गरज नाहीत. एवढे कीर्तनकार इथं सध्या उपस्थित आहेत आहे का? एवढे कीर्तनकार ज्यांनी आपल्या परिसराचं वैभव आळंदीत नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांच्या निमित्ताने आपल्या परिसराचं नाव झळकत आहे असे भजन सम्राट संगीत अलंकार आमचे उद्धवजी गुरुजी शिंदे धसाडीकर उर्फ आळंदीकर ते सुद्धा उपस्थित आहेत. गायनाचार्य भजन सम्राट आमचे भास्कर महाराज सोन्नेकर आहेत. पुन्हा आमचे सदाशिव बाबा, पुन्हा आमच्या सुभाषचे वडील साळोजी बाबा, आमचे नावकीकर गुरुजी, पुन्हा माऊली महाराज, इकडे सर्व बाल भजनी मंडळ येणेकरी बाबा, तुकाराम महाराज, पुन्हा आमचे त्यांचे जावाई सुभाष महाराज, गायनाचार्य आमचे सोळंके दादा, पुन्हा इकडं भजन सम्राट संगीत अलंकार थोडा ट्रबल मला आमचे रामकिशनजी महाराज, आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे संगीत विशारद मोतीरामजी मोहिते पाटील महागावकर, चक्रधर स्वामी, संपूर्ण भजनी मंडळ पुढे या. चक्रधर स्वामी पुढे या. अत्यंत सुंदर सिस्टीम आहे आणि या सर्वांना उत्कृष्ट मृदंगाची साथ देण्यासाठी या सोहळ्याला तरुण तडफदार दोन्ही मृदंगाचार्य, दोन्ही त्याच वयाचे आहेत, त्याच तुडीचे आहेत. एक आपल्या गावचं भूषण आहे, एक आपल्या परभणीचं भूषण आहे का? आपल्या गावचं भूषण असणारे आमचे गोपाळ महाराज भुसारे दादा आणि दुसरे लय मोठ्याच्या गावचे आहेत ते महाराज विष्णू महाराज रेंगे जामकर, मोठ्याच्या गावचे आहेत पण तुमच्या पाठीमागचे त्याच्यापेक्षा मोठचे लक्षात ठेवा. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व या पंचक्रोशीतील तरुण तडफदार सर्व तरुण मंडळ आहेच, पण विशेष आपल्या तालुक्याचे मला वाटतंय शिवसेनेचे तालुका प्रमुख आमचे आदरणीय मामा आमचे काशीनाथरावजी काळबंडे पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या आहेरवाडीचे विद्यमान सरपंच आणि मला कॅमेरा समोर असला तरी हरकत नाही म्हणायला 100% पंचायत समितीचे मेंबर आपले बरं का निवडून येणारे आमचे ऋषी भैया मोरे पाटील, आमचे भगवानरावजी दस साहेब आहेत,
पुन्हा भरपूर मंडळी आहे, आयरवाडीकर मंडळी आहे, आपल्या रितेश भैयावर प्रेम करणारी प्रचंड इकडे उभे आहेत. या सर्वांना धन्यवाद देतोच. इकडं आमच्या रंजेगाव वाडगावचे सरपंच आमचे चव्हाण साहेब आहेत. पुन्हा या तरुण मंडळीमध्ये बसलेले अत्यंत तरुण तडफदार युवा उद्योजक, आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण असणारे आमच्या नांदखेडा गावचं भूषण आमचे रुपेश भैया तिकडे बसलेले आहेत. रुपेश भैया जरा उठून उभं राहा बरं एकदा जाग्यावर. इकडे या गावचे भाचे आहेत, पण तुम्हाला माहित नाही मूर्ती लहान आहे पण कीर्ती लई महान आहे महाराज या माणसाची. आहे का अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे का. माझ्याकडे 1-1.25 तासाचा वेळ आहे. समकालीन व्यक्तीचं सानिध्य अथवा जवळीक प्राप्त झाली म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळतच असं नाही. आहे का. आज भैयांचा वाढदिवस आहे, पण मी आमच्या नवनाथ भाऊला प्रत्येक बॅनरवर वाढदिवस शब्द टाळून अभिष्ट चिंतन सोहळा टाकायला लावला. आहे का. कारण भैया याचं कारण आहे, वाढदिवस म्हणायचा असतो पण खऱ्या अर्थानं तो आपला क्षय दिवस असतो. क्षय दिवस. आहे का. तेवढे दिवस आपले निघून गेलेले असतात. आहे का. वाढदिवस शब्दावर आक्षेप आहे. वाढदिवसापेक्षाही संयोक्तिक शब्द जर कोणता असेल तर तो अभिष्ट चिंतन सोहळा आहे. याचं कारण आहे प्रत्येक व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य ही जगतच असते महाराज. आहे का. हे बघा, आयुष्य संपल्यानंतर डॉक्टरची लाईन लागली तरी तुम्हाला कुणी वाचू शकत नाही का. आणि तुमचं आयुष्य शिल्लक असेल, डोंगरावून पडला तरी तुम्हाला कोणी मारू शकत नाही. लक्षात ठेवा. नाही तर काय कमी होतं महाराज. अरे आपल्या महाराष्ट्राचे 5 नेते गेले. 5 प्रभाकरराव सर किती नेते गेले. 5 नेते गेले. 5 काही कमी नव्हतं महाराज. सबंध हिंदुस्थान हलवण्याची ताकद या 5 जणांमध्ये होते. त्यामध्ये लातूर जिल्ह्याचे शान वैकुंठवासी माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब, पुन्हा RR पाटील साहेब, प्रमोदजी महाजन साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आणि ढाण्या वाघ म्हणत होते. ढाण्या वाघ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब. आहे का. अरे हिंदुस्थान हलवायची ताकद होती महाराज. काय कमी होत आहे का. पण जावं लागलं का. आयुष्य संपलं, कोणी वाचू शकत नाही का. आणि आयुष्य शिल्लक असेल पण कोणी मारू शकत नाही. म्हणून आमचे रितेश भैया त्यांचं नियोजित आयुष्य हे जगणारच आहे, पण त्यांच्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये याच्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन इष्ट देवाकडे केलेली प्रार्थना, त्याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या संपूर्ण इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण व्हाव्या आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असावा. याचं कारण सांगतो. आहे का. आशीर्वादात काय ताकद आहे सरपंच. आहे का. जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करत असते. एवढं तर माहित आहे. माहित आहे का नाही. बरं 12 गाव अग्नी गिळला. कोण. भगवानराव. कोण. ते म्हणले आम्हाला विचाराय तुला काय आणले आता इथे. 12 गाव अग्नी गिळला भगवान श्रीकृष्णा नाही का. अरे गोपाळाच्या तोंडचं पाणी पळालं. सर्व गोपाळ चर्चा करू लागले. वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा श्रीधाम्या सर्व विचार करू लागले. अरे हे 12 गाव अग्नी गिळला आणि हुई सुई करीत नाही का. त्यामध्ये एक आगाव होता. आगाव त्याचं नाव होतं पेंद्या. ते म्हणला अरे काय नवल करायला लागला तर याच. अरे म्हणले साधी बिडीचा चटका बसला तर माणसाला दिवसभर करमत नाही. म्हणले माणसाला बिडीचा चटका सहन होत नाही. यानं 12 गाव अग्नी गिळला अजून हुई केलं नाही. ऐका. ते पेंद्या म्हणला अरे तुम्हाला माहित नाही. पेंद्या म्हणे तुम्ही सारे कार्य करिता नवल आणि आपुली शुदुरी खातो याची आले बळ. आपली शुदुरी खातो ना त्याचं बळ आलं. तोच परका इथं आहे का महाराज. अरे इथं बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतंय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची शुदुरी जोपर्यंत आमच्या रितेश भाईच्या पाठीमाग आहे तोपर्यंत रिवर्सगेर येणार नाही. लक्षात ठेवा. रिवर्सगेर येणार नाही. अभिष्ट चिंतन सोहळे साजरे करण्याची गरज काय महाराज. याचं कारण सांगतो. समाजाला ज्याची गरज असते त्याला आयुष्य कमी आहे सरपंच. ज्याची समाजाला गरज आहे त्याला आयुष्य कमी आहे. आणि ज्याच्यासाठी समाज वैतागलेला आहे ते प्रत्येकाच्या गोड जेवणाला बुंदी आणायला पहिल्या पंक्तीला आहे का. काही काहीसाठी समाज अभिषेक करायला बाई अभिषेक महादेवाला एवढी पिढा जाऊ दे गावातून ते जाईन.
ज्याची समाजाला गरज आहे त्याला आयुष्य कमी आहे, ज्याच्यासाठी समाज वैतागलाय ते प्रत्येकाच्या अंतविधीला आहे. तुम्हाला माहित आहे, अरे गरज होती माझ्या ज्ञानोबारायची समाजाला, पण ज्ञानोबारायला 22 वर्षाचं आयुष्य मिळालं हो. अरे गरज होती तुकोबारायची समाजाला 42 वर्षाचं आयुष्य मिळालंय का? अरे गरज होती या महाराष्ट्राला, या देशाला, माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, पण 50 मध्ये जावं लागलं. ज्याची समाजाला गरज असते त्याला आयुष्य कमी असतं, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागलेला आहे ते सर्वांच्या अंतविधीमध्ये उपस्थित असताय का? अरे ज्या वेळेस ज्ञानोबराय समाधी घेतात हे तीनही भावंडाला कळालं, तीनही भावंडाला कल्पना कळाली. त्यावेळेस तिघही भावंड ज्ञानोबरायच्या जवळ येतात. निवृत्तीनाथाने सांगितलं, ज्ञाना अरे मी गुरु आहे, पण मी कधी गुरु दक्षिणा मागितली नाही, पण एकच मागतो, माझ्यासाठी 2 वर्ष जगा. सोपान काकानं सांगितलं, दादा ते मोठे आहेत, मी लहान आहे, लहानाचाही मान ठेवला पाहिजे, माझ्यासाठी 2 वर्ष जगा. मुक्ताईने सांगितलं, दादा मी तुम्हाला कोणत्याच दीपावळीला भाऊबीजीला साधी साडी चोळी मागितली नाही, पण माझी आज इच्छा आहे, माझं मागणं आहे, माझ्यासाठी 2 वर्ष थांबाय का? म्हणून मुक्ताईचे 2 वर्ष, निवृत्तीनाथाचे 2 वर्ष आणि सोपान काकाचे 2 वर्ष. 16व्या वर्षात समाधी घेणारे ज्ञानोबराय 22व्या वर्षात समाधी घेतात. अरे 16 वर्ष ज्ञानोबरायचे होते, पण उरलेले 6 वर्ष या 3 भावंडाचे होते. तोच प्रकार मला आज असं वाटतंय इथल्या बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे महाराज. हा बसलेला समाज सांगतो, भैया अरे आमच्या आयुष्यातले 4-2 दिवस कमी होऊ द्या, आणि आमचं 4-2 दिवसाचं आयुष्य आपल्या तरुण तडफदार असणाऱ्या नेत्याला मिळू आहे का? आणि म्हणून ही यांची सर्वांची एकत्रित सामुदायिक इष्टदेवाकडे केलेली प्रार्थना, त्याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा आहे का? मी नेहमी सांगत असतो, मनाईचा असतो वाढदिवस आहे का, पण हे मृत्यू लोकीचे उपर राहते. मनाईचं वेगळं असतंय. माणूस सहज चलता चलता म्हणतोय, पायात जोडा, पायात जोडा घाला, अंगात शर्ट घाला, डोक्यात टोपी घाला. आता मला खरं सांगा, डोक्यात टोपी घालतात का? टोपीत डोकं घालतात पोरं? ए लिंबिया, डोक्यात टोपी का टोपीत डोकं? डोक्यात टोपी, डोक्यात टोपी नाही बर का आयरवाडीकर. हा टोपीत आपलं डोकं घालतात. अंगात शर्ट घाला, अंगात शर्ट नाही घालीत चव्हाण साहेब, शर्टात आपला अंग घालतात. पायात जोडा घाला, पायात जोडा नाही, जोड्यात आपला पाय आहे. म्हणायचं असतं तर पावसाळ्याचे दिवस गेले महाराज. पावसाळ्याच्या दिवसामध्ये नदीला पूर आल्यानंतर लहान लेकरापासून म्हाताऱ्या मंडळीपर्यंत ती पूर बघण्यासाठी गर्दी असते आहे का? लहान लहान लेकर कडेवर घेतलेल्या माता मावल्या, म्हातारे म्हातारे हात काठी टेकत टेकत ती प्रचंड पुराची गर्दी, आणि ते पासून नदी व्हायला लागली की सर्वांची चर्चा असते. सर्वांची चर्चा, काय नदी, काय नदी, बोला ना साहेब, काय नदी, काय नदी, नदी वाहिली का नदीतलं पाणी? काय म्हणला तुम्ही, नदी वाहिली का? ती जाग्यावरच आहे, पाणी मधलं वाहत आहे का? तसंच आहे का? म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा हा शब्द आहे. अभिष्ट चिंतन यांच्यासाठी आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये अनिष्ट घडू नये म्हणून आपण सर्वांनी इष्ट देवाकडे केलेली प्रार्थना, त्याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा आहे. म्हणून त्यांच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. मला आज असं वाटतं महाराज, अरे पोटची लेकरं गेलेल्या बापासाठी सोहळे करणं भाऊ आहे का भैया? पण तुमच्यासाठी आमच्या नवनाथ भाऊना आणि ग्रामस्थ मंडळ नावकीकरांनी केवढा मोठा सोहळा घडून आणला, लक्षात ठेवा आहे का? केवढा मोठा. ही पुण्याची शुद्धी. रात्री 12 वाजता अडचण पडल्यानंतर ATM मधून आम्हाला पैसे काढता येतात, पण रात्री 12ला अडचण पडल्यानंतर माणसं काढण्याची मशीन अजून तयार झाली नाही, लक्षात ठेवा आहे का? तुम्ही या वयामध्ये, या तरुण वयामध्ये एवढी माणसं जोडली, खरी प्रॉपर्टी तुमची हीच आहे का? हीच आहे. तरुण मंडळ आहे. वेळ माझ्याकडे फार कमी आहे, पण ऐका, अति परिचय झाला म्हणजे, अति सानिध्य प्राप्त झालं म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळतं असं नाही महाराज. या महाराष्ट्राला महापुरुष गेल्यानंतर कळतात. अरे आमचं दुर्दैव आहे महाराज, हयात असताना आम्ही व्यक्तीला रडवतो आणि तो व्यक्ती निघून गेल्यानंतर त्याच्यासाठी ओक्साबोक्षी रडतो आहे का? म्हणून अति परिचय झाला, सानिध्य जवळीक प्राप्त झाली म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळतच असं नाही दादा. अरे व्यक्तीचं महत्व कळालं असतं, पुढचं रामायण घडलं नसतं. गुरुजी रामायणामधला प्रसंग आहे ऋषीभैया.
जिथं आईला मुलगा कळला नाही तिथं समाजाला महापुरुष काय कळणार आहेत, लक्षात ठेवा. कळाले का बाबा ऐरवाडीकर? आईला मुलगा कळाला नाही, कुणाला? आईला. काय कळालं नाही? कुणाला? काय कळालं नाही? कुणाला? चलू दे मला रात्रभर तू आता हे सांगा. रामायणच घडलं नसतं महाराज, पुढचं आहे का? अरे जिथं कैकेयीला भरत कळालं नाही आणि जेव्हा भरत कळाला तेव्हा वेळ निघून गेली, भास्कर महाराज आहे का? ज्या वेळेला राजे दशरथजी गतप्राण झाले, अंतविधीसाठी मुलाची गरज आहे. 2 वनवासात गेले, 2 मामाच्या घरी आहेत आणि म्हणून गुरुदेव वशिष्ठानं कल्पना दिली, हे बघा सेवकाला बोलवलं, सांगितलं जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपू शोधून कोली हवाय का. सेवक लोक निघाले, लक्ष द्या माझ्याकडे. पण ज्या रात्री राजे दशरथ गतप्राण झाले त्या रात्री भरताला आपल्या मामाच्या गावी रात्री झोपेमध्ये स्वप्न पडत होतं. स्वप्न आहे का? कारण त्या काळी मोबाईल नव्हता भया, मोबाईलची सुविधा नव्हती. काय काय घडायला ते कशाहून कळायचं चव्हाण साहेब? स्वप्नावून कळायचं, स्वप्नावून. अरे रात्री 12ला स्वप्न पडलं, भरत देख येऊ भयानक सपना. आणि स्वप्नामध्ये स्वप्न असं पडलं, लक्षात ठेवा. अरे ज्या रात्री स्वप्नामध्ये आम्हाला असं घडतं, स्वप्न असं पडतं, त्या दिवशी समजावं आपल्या घरातील प्रिय व्यक्तीपैकी कोणी कायमचं निघून गेलेलं असावं अथवा कोणी दूर आहे का. ज्या रात्री स्वप्नामध्ये काळ्या वर्णाची स्त्री, काळे वस्त्र परिधान केलेली, सर्व अंगाला तेल लावते, केस मोकळे सोडते आणि आपल्याकडे पाहून विचित्र हसते, असं स्वप्न ज्या रात्री पडतं त्या रात्री समजावं आपल्या घरातील प्रिय व्यक्ती कायमची गेलेली असावी अथवा कोणी दूर गेलेलं असावं. आणि यातलं दोन्ही झालं होतं महाराज. प्रिय व्यक्ती दूर गेली होती, राम लक्ष्मण हो सीतामाई, आणि घरातील व्यक्ती कायमची गेली होती. कोण? कोण? दशरथ राजा. खरबडून रात्री 12ला भरत जागे होतात. मामानं युद्धाजितानं बघितलं, भरत काय मामा काय झालं? स्वप्न पडलं मामा. अरे स्वप्न तर भरपूर पडतात रोज. नाही मामा, आमच्या गुरुदेवानी आमच्या 4ही भावंडाला हे स्वप्नशास्त्र शिकवलं होतं बाबा. ज्या रात्री असं स्वप्न पडतं त्या रात्री घरातील काहीतरी हो अनिष्ट घडताय का, म्हणून असं अनिष्ट काही घडू नये म्हणून सकाळी उठल्याबरोबर भरतानी शिवाला अभिषेक सुरू केला, ब्राह्मणाला दान धर्म सुरू केला, हो अन्नदान सुरू केलं. पण ती सेवक मंडळी येतात. सेवकाने भरताला बघितलं आणि बघितल्या डोळ्याला धारा लागल्या. विचारलं भरतानी, काय झालं रडायला? अहो आता रडा म्हणायची गरज आहे का? ज्यांचा अन्नदाता गेला होता सर, त्याला रडा म्हणायची गरज नव्हती. पण भरताला बघितलं आणि सांगितलं, भरतजी फार दिवसानं तुमची भेट झाली, म्हणजे आनंद अश्रू आहेत. आनंद अश्रू म्हटल्याबरोबर भरतजीनं सांगितलं, अरे दादांनो कुणाला शिकवताय? हे सुद्धा शास्त्र आम्हाला गुरुदेवानं शिकवलेलं आहे. माणसं 2 वेळा रडतात, 2दा माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, अति आनंदानं आणि अति दुःखानं. आहे का? आनंदाचे अश्रू वेगळे असतात आणि दुःखाचे अश्रू वेगळे असतात. आनंदाचे अश्रू थंड असतात, दुःखाचे अश्रू गरम असतात. आनंदाचे अश्रू हो आतल्या बाजूने वाहतात, दुःखाचे अश्रू बाहेरच्या बाजूने वाहतात. रुपेश भैया कळायले का? तुमच्या जीवनात आनंदाचं सगळं आहे, दुःखाचं काय मिळत नाही तुम्हाला अजून. पण जेव्हा जेव्हा दुःख येतं बघा, दुःखाचे अश्रू बाहेरच्या बाजूने असतात. दुःखाचे अश्रू हे गरम असतात भास्कर महाराज, सुखाचे थंड असतात गुरुजी. आहे का? आणि म्हणून अश्रू सांगत होते काहीतरी घडल्याला आहे. पण गुरुदेवाचा आदेश होता, जोपर्यंत भरत शत्रुघ्न अयोध्येत येत नाहीत तोपर्यंत त्यांना राजे दशरथजी गतप्राण झालेलं आणि राम लक्ष्मण सीतामाई वनवासात गेल्यालं कळू द्यायचं नाही. म्हणून घोड्यावर स्वार झाले, दरमजल करत अयोध्येच्या सीमेपर्यंत येतात. पण एकदम धक्का बसला भरताला, कारण ज्या ज्या वेळी आम्ही मामाच्या गावून यायचो त्या त्यावेळी या महाद्वारामध्ये 3 उपस्थित असायचे. आपले वडील असायचे, 2 भावंड असायचे. आज पिताजी दिसत नाहीत, राम भैया दिसत नाही, लखन भैया दिसत नाही. म्हणून आश्चर्य वाटलं आणि शत्रुघ्नाला विचारलं, शत्रुघ्ना जी भैया, आपण ज्या ज्या वेळी मामाच्या घरून यायचो त्या त्यावेळी इथं आपले पिताजी असायचे. आपण आल्या आल्या त्यांचं दर्शन घेतो, कडकडून मिठी मारायची, आपल्याला आशीर्वाद द्यायचे. मग राम भैया लखन भैया भेटायचे. आज 3घही दिसत नाहीत रे, रुसले असतील का आपल्यावर? शत्रुघ्नानं सांगितलं, दादा कदाचित रुसले जरी असले तरी मला खात्री आहे या 3घाचंही प्रेम कैकेयी माईवर आहे. आपण एक काम करू दादा, पहिलं कैकेयीच्या महाली जाऊ. कैकेयीच्या महाली जातात,
आपले मुलं येण्याची खबर कळाली आणि कैकेयीनं आरतीचं ताट तयार केलं महाराज. हो, आरतीचं ताट तयार केलं. भरताला ववळलं सुद्धा आणि ववळल्यानंतर सहज प्रश्न विचारला, भरत जीमा माझ्या माहेरचे कसे आहेत? कुठलीही स्त्री काय विचारते? माहेरचं कसं आहे? मैर पुचत कुशल हमारे. भरतजीला सांगितलं, आई सगळे सुकुरबाई तुझी फार आठवण करतात, पण एकाएकी भरताला आठवण आली आणि भरताने आपल्या आईचा हात धरला आणि हात धरून पहिला प्रश्न विचारला. पहिला, कहू कहता ते कहा सब माता, कहा सिय राम लखन प्रिय भाता, हो कहा सिय राम लखन प्रिय भाता. कहू कहता कहू तात कहा सब माता, कहा सिया राम लखन प्रिय भ्राता. माँ, माझे पिताजी कुठे आहेत? माझी माँ कौशल्या माँ कुठे आहे? सुमित्रा माँ कुठे है? मैं भैया राम भैया लखन भैया मेरी भाभी जानकी कहाँ है माँ? ओ कैकेयीने सांगितलं, बेटा भरत जरा धीरज धरो बेटा. अरे बात तो पूरी बिगड़ गई थी, लेकिन मंतरा साथ में थी, बाद में सुधर डाली. ऐसी कौन सी बात बिगड़ी थी माँ अयोध्या में, जो मंतरा साथ में थी, बाद में आपने सुधर डाली? सगळं चांगलं झालं राजा, फक्त देवानं एकच वाईट केलं, तुझा राज्याभिषेक पाहण्यासाठी कोण नाहीत? कोण नाहीत? बोला ना काशीनाथराव. तुझे वडील नाहीत. जीव असा आहे महाराज, जे चांगलं केलं ते पट्ट्यानं केलं म्हणते, आणि वाईट केल्यावर माधवराव तुमच्यावर घालते नाही का? चांगलं केलं पट्ट्यानं केलं आणि वाईट झालं देवानं केलं. देवाचं तुझं काय धुऱ्याला धुरा आहे काय? सगळं चांगलं केलं म्हणजे काही, पण वाईट देवानं थोडंच केलं का? तुझं राज्याभिषेक पाहण्यासाठी तुझे पिताजी नाहीत. पिताजी कारण स्वर्गवास, तुझ्या भावाला वनवास, सगळा इतिहास सांगितला. वेळ फार कमी होती. मागचे 2 वर मागण्याची संधी मिळाल्याने पहिल्या वरानं तुला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. तो वनवासात गेला, त्याच्या वराने तुझा बाप गेला. एवढं ऐकल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली. भरताच्या ऐका, तळपायाची आज मस्तकाला गेली. तलवार उपसली उद्धव गुरुजी. तलवार कुणावर? सासूबाईवर. कुणावर? आईवर. अरे तलवार उपसली, पण तलवारीचा हात वरच्यावर राहिला, खाली आला नाही का? हात का खाली आला नाही याचे 2 कारण आहेत रामकिशन गुरुजी. पहिलं कारण सांगितलं भारतानं, पापीनी तलवारीचा हात खाली न येण्याचं पहिलं कारण म्हणजे आमच्या रघुकुलामध्ये मातेचं पूजन सांगितलं, मातेची हत्या नाही का? परंपरेने तुझा वध करीत नाही. आणि दुसरं कारण, सध्या माझा दादा वनवासामध्ये आहे. वनवासामध्ये जपी तपी संन्यासी ऋषी मुनी बोट दाखवतील, हा तो अयोध्येचा राम. आणि याच्याच लहान भावानं भरत नावाच्या पोटच्या आईचं मुंडकं तोडलाय का? मातेचा वध केला, अशी चर्चा दादा जेव्हा वनवासात ऐकेल तेव्हा लाजून मान खाली घाले नाही का? म्हणून पापीनी माझ्या दादाची मान खाली जाऊ नये म्हणून मी तुझी मान तोडत नाही. लक्षात ठेवाय का? आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला तेव्हा पश्चाताप झाला. कैकेयीला विचार करू लागले, देवा एवढं प्रेम माझ्या भरताचं कैकेयीवर आहे, हे जर मला आधी कळालं असतं तर त्याला वनवास, याला राज्य मागितलं नसतं. माझा विषय संपला. आता खरं सांगा, जिथं आईला मुलगा कळाला नाही तिथे समाजाला महापुरुष कसे कळतील हो? कळतील का? आपलाच मुलगा देव हे जर यशोद्याला कळालं असतं तर गणपतीला नवस केला असता का? कुणा केला नवस? हो काका कुणा? संकष्ट चतुर्थी व्रत घेई गणेश देई अशी उत्तम गुण आहे का? नवनाथराव भगवान श्रीकृष्ण खोड्या करू लागलाय. एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या. यशोदा माय हो रडायला लागली. सगळ्या गवळणी आल्या. गवळणी तक्रारी सांगू लागल्या.
तेरा नंद किशोर उठ के बड़ी भोर घर आता, उसे कह दो यशोदा माता। घर में करती थी मैं काम धंधा, जरा चुपके से आया मुकुंदा। सुनी बंसी की रात मुहे दिल में लगी आग, फिर बुझाता उसे कह दो यशोदा माता। चांदनी रात थी पिछला पहरा, पति सोया था जी पास मेरा। दाढ़ी चोटी की गाठ लाए उठा के खार, फिर जगाता उसे कह दो यशोदा माता। ओ ऐसी ऐकता घरानी यशोदा नाही आले पाणी। यशोदा माई चिंता तुरी एक म्हातारी गवळून आली, त्या म्हाताऱ्या गवळून सांगितले यशोदे काय झालं तुला वाटतं का तुझ्या कृष्णाने खोड्या टाळाव्या? म्हणे हो मग एक काम कर, काय करू, गणपतीला नवस कर. मुद्दा गणपतीला नवस केला. ओ गणपती बाप्पा माझा कृष्णा खोड्या करायचा टाळला तर तुला 1,01,000 लाडू मोदक अर्पण करीन. चव्हाण साहेब किती हजार? हजारावर कळत असतं ह्या लोकायला, हो आपल्याला कळत नाही. किती हजार? काय सगळे आपण तयार केलेली मंडळी आता ही. पुढच्या वेळेस नावकीला कीर्तनकार आणायचेच नाही, ह्याच्यातलीच उभा करायचे गुरु 2-4 आहे का? 1,000 लाडू मोदक अर्पण करी नैवेद्य म्हणून माझ्या कृष्णानं खोड्या टाळल्या पाहिजे का? म्हणून गणपतीला महत्व पटावं, म्हणून गणपतीला महत्व मिळावं म्हणून याही पट्ट्यानं 1 महिना संप केला. 1 महिना एक मास देवे कोणी नाही गेली, प्रचिती ते आली प्रचिती ते आली एक मास देवे कोणी नाही गेली, प्रचिती ते आली संप केला या किसनरावनं. यशोदा माईला वाटलं नवस केल्याचा परिणाम 1 महिना झालं माझ्या लेकरानं खोड्या केल्या नाहीत. बरं का साहेब, तुमचं काय नाव आहे? हा गौतम भाऊ. किती महिना काय केलं? उपवास केला. खोड्या करायचं टाळलं महाराज. पण 1 महिन्यानं रात्रभर जागी यशोदा माई नवनाथराव. रात्रभर लाडू मोदक तयार केले, रात्र गेली त्याच्यामध्ये. सकाळी उठली, स्नानादी कर्म आटपलं आणि भगवान गणपतीला नैवेद्य दाखवायचा म्हणून ऐका निघाली. सोबत किसनराव निघाली, आईचा हात धरला. रस्त्यात चलता चलता किसनरावनं आईला विचारलं, आई काय बाळा, यातला 1 लाडू मोदक खाऊ का ग? कोण म्हणलं यातला 1 लाडू मोदक खाऊ का? आई म्हणली, बाळा देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरच्याने खायचा नसतो. हे मनातल्या मनात म्हणू लागलं, म्हातारे देवाचा बाप मी आहे. देवाचा बाप मी, पण तुला कळत नाही त्याला मी काय करू ऐका. नेमकं तिथं गेलं, तिथं गेल्यानंतर धूप आणायचं विसरली आई. धूप आणायचं. कृष्णा काय आई, धूप आणायचं विसरले बाळा. मग इथं बघ लाडू मोदक ठेवलेत, जरा लक्ष ठेव, मांजर वगैरे येईन, मी आता येते राजे ऐका. हे मनातल्या मनात म्हणलं, इथं एवढा बोके असताना कोणत्या मांजरीची हिंमत यायची ऐका. बाबा ऐका, तू जा म्हणला आई. आई नय धूप आणायला गेली, हा बाबा गणपती जवळ आला आणि गणपतीला दमबाजी करू लागला. काशीनाथराव, हे गणपती म्हणलं काय देवा, हे लाडू मोदक तू खातो का? मी ते म्हणला, तुझ्या आईला उद्योग मी सांगितला नव्हता रे बापा, तूच खाय मागला. गप्पा 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 लाडू मोदक घेतले खाऊन ऐका. आता आई आली धूप घेऊन आई आली, नैवेद्यच गायब आहेत. विचारलं कृष्णाला, कृष्ण्या म्हणजे काय? अरे नैवेद्य काय झाला? या बाबानं नाटक सुरू केलं. मला आई तू आत गेल्यानंतर इथं 1,000 उंदर आले. किती हजार? 1,000 उंदर आले. त्या 1,000 मध्ये 1 मोठा उंदीर होता आणि त्या मोठ्या उंदरावर मोठ्या ढेरीचा बाबा बसला होता. मोठ्या ढेरीचा रामकिशन बाबा सारखाचा, म्हणजे आमच्यातला वजनदार आहे का? मोठा बाबा बसला होता म्हणे.
त्यातल्या एका एका उंदराने एक एक लाडू मोदक खाल्ला आई. यशोदा माईला वाटलं साक्षात गणपती आले होते. गणपती किसन्या काय आई मला का आवाज दिला नाही रे, माझं दर्शन झालं नसतं का? आवाज देणार होतो आई, पण उंदीर भ्यासूर भ्यालो मी जननी, वळली वदनी बोबडी ते. अगं आवाज देण्याचा प्रयत्न केला पण ते भ्यासूर होते. भेसूर ओ बोबडी वळली. जाऊ दे राजा, आता एक काम करू, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवते आणि व्रताची सांगता करते. थोडा इथं लक्ष दे, मी आता येते ऐका. आई पुन्हा गेली. या पट्ट्याला वाटलं अजूनही माझ्या म्हातारीला कळालं नाही मी कोण आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? रितेश काळे आहे मी. मी देव आहे कळालं नाही ना. पुन्हा हा बाबा गणपती जवळ आला. गणपती लटलट कापू लागला. गणपती गणपती म्हणजे काय द्यावा. हे बघ घाई 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 लाडू मोदक खाल्ले, मग व्यवस्थित बसले नाही. तू आज जायचं व्यवस्थित लावायचं सगळं. उचलला गणपतीने पोटात टाकला. कोण? किसनरावनं. गणपती पोटात टाकला. आता आई गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन आली. बरं ज्याला नैवेद्य दाखवायचा ते देवच गायब आहे. किसनरावला विचारलं किसन्या म्हणजे काय देव कुठे? देवाशीच पुसे देव काय झाला हसवल रोला हसवल रोला नाचे हरी देव काय झाला हसवल टाळे वाजवा मोतीराम बुवासाठी आहे का? देवाशीच पुसे देव काय झाला हास्याले बोला याचे हरी. देवाला विचारू लागली गौतमराव. कोण? कुणाला विचारू लागली? कोणत्या? किसनरावला. हिसनिया म्हणजे काय देव काय झाला ही हसायला लागलं महाराज. आणि हसता हसता भगवान श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये यशोदा माईला 14 ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. 14 ब्रह्मांडाचं. भगवान श्रीकृष्णाच्या तोंडामध्ये गोकुळ, गोकुळामध्ये त्या वाडा नंद पाटलाचा, त्या वाड्यामध्ये पुन्हा देवघर, आणि त्या देवघरामध्ये पुन्हा गणपती आहे. आणि तो मुखात मुखात गणपती मातेशी बोलते गणपती मातेशी बोलते मुखात गणपती मातेशी बोलते मुखात गणपती मातेशी बोलत पूजावे त्वरित हरीला. मुखात गणपती मातेशी बोलत पूजावे त्वरित हरीला. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे माझी गुणनाम मुखातील गणपती मातेशी बोलत पूजावे त्वरित हारी लागी. मुखातील गणपती मातेशी बोलत पूजावे त्वरित हारी लागी. बस झालं. उभे तरुण असल्यामुळे म्हणालो ऐका. कारण आज गाणारे तरुण, वाजवणारे तरुण, कीर्तनकार तरुण, ज्यांच्या निमित्ताने कीर्तन आहे तो उमेदवार सुद्धा तरुण तडफदार आहेत महाराज. आणि सध्या जिथं ज्या ज्या क्षेत्रामध्ये तरुण मंडळीत ना महाराज, पूर्वीचे सत्य बघा ना आताचे सत्य बघा. आपापल्या क्षेत्रातलं बोलू, आपल्याला काय करायचं त्याच्या क्षेत्रातलं नाही का. पण तुमचं क्षेत्र असो का आमचं क्षेत्र असो, पूर्वीच्या काळी म्हातारे मंडळी सप्त्यामध्ये होते तर 150 रुपयाचा महाराज होता काशीनाथराव. किती? 150 रुपयाचा महाराज. आता हे तरुण मंडळीने सप्ते हातात घेतले. तुम्ही बघा महाराज, अरे दिवाळीचे सण माग येतील एवढा उत्साह तरुण मंडळीमध्ये सप्त्यामध्ये सुद्धा. एकुलत्या एक मुलीच्या लग्नाचा जेवढा सोहळा बाप धुमधडाक्यात करतो त्याच्यापेक्षा काकणभर जास्त सध्या महाराज परिसरामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये तरुण पिढी सप्ताह उत्साहानं करत आहे का. म्हणजे जिथं तरुण एकत्र येतात तिथं क्रांती घडते. लक्षात ठेवा क्रांती. आणि आज भैया तुमचं भाग्य चांगलं आहे. हो अरे नशीब आहे महाराज. खरं सांगा पहिलं भाग्य आमचं आम्हाला नरदेह मिळाला.
दुसरं भाग्य हाच नरदेह आम्हाला इतर देशात मिळाला असता तर आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी कथा कीर्तन ऐकायला मिळालं नसते. ऐका, पहिलं भाग्य आम्हाला नरदेह मिळाला, दुसरं भाग्य ते हिंदुस्थान मध्ये मिळाला, तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळाला, चौथं भाग्य ज्ञानोबा तुकोबाराच्या नंतर मिळाला. ऐका, म्हणून सगळं आम्हाला कळालं. ऐका, अरे एकदा मुखाला देवाचं नाव येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. ऐका, तुम्ही 2 तासापासून कीर्तनात मध्ये भजन करता, तुम्ही किती भाग्यवान आहेत लक्षात ठेवा. ऐका, किती भाग्यवान आहेत. आणि हे सगळं दाता या शब्दाची व्याख्या सांगतो महाराज. दाता कशाला म्हणतात? अन्नदान करतो, ज्ञानदान करतो, द्रव्यदान करतो, वस्त्रदान करतो, सुवर्णदान करतो, याला दाता म्हणतात. पण दात्याची व्याख्या याच्यापेक्षाही काकणभर पुढची माझ्या तुकोबाराने सांगितली. दाता कुणाला म्हणायचं? दाता तुची एक जाना नारायणा स्मरमी. ऐका, ज्यांच्या निमित्ताने भगवंताचं चिंतन घडतं खऱ्या अर्थानं तो दाता असतो. ऐका, आणि आज या दात्याच्या व्याख्येमध्ये आमचे नवनाथ भाऊ आणि आमचे रितेश भैया तंतोतंत बसलेले आहेत, लक्षात ठेवा. कारण दाता तुची एक जाना, पदरचं काहीच बोलणार नाही का. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अति परिचयामध्ये महत्व कळत नाही, पण त्याही काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं महत्व ओळखून असणारे या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज होते, लक्षात ठेवा. हो, कारण वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्यासारखी कीर्ती तुकोबारायची त्या काळात माझ्या छत्रपती शिवरायांच्या कानावर पडली. आहे का. आणि छत्रपती शिवाजी राजे नावाचे राजे नव्हते महाराज, नावाचे राजे. काही काहीचं नाव राजे असतंय. भैया काय नाव असतंय? नाव काय? म्हणलं निघाला कुठं? म्हणलं काशीनाथ पाटलाच्या शेतामध्ये. म्हणलं काय? तिथं मला कालच खळं झालंय. कशाचं? हा, कोण म्हणलं? गांजाचं. हे गांजाचं खळं कशा झालंय? हरभऱ्याचं खळं झालं म्हणे कालच. मग नाव राजा, निघाला कुठं? भिकेसाठी वेची चढे म्हणे राजा भिकेसाठी खळ्यावर शेतकऱ्याच्या हरभरी वेचून खाते. स्वतःला काय म्हणताय? मी कोण आहे? ओ चव्हाण, कोण आहे? राजा. हे नावाचा राजा नाही महाराज, लक्षणाचा राजा आहे माझा, लक्षणाचा. राजाची 5 लक्षणे भगवानराव. पहिलं लक्षण आहे राजाचं, राजा तरुण असावा. राजा कसा आहे? तरुण आहे. कसा आहे तरुण राजा? राजा तरुण आहे. राजा तरुण असावा. दुसरं लक्षण आहे राजाजवळ ताकद असावी. तिसरं लक्षण आहे राजाजवळ सत्ता असावी. चौथं लक्षण आहे राजाजवळ संपत्ती असावी. आणि 5वं लक्षण आहे राजाजवळ दया असावी. ऐका, किती लक्षण आहेत. राजा तरुण असावा, राजाजवळ सत्ता असावी, राजाजवळ संपत्ती असावी, राजाजवळ ताकद असावी आणि राजाजवळ दया असावी. ही 5 लक्षणं राजाची. सर किती? म्हणून अजून एक राजा सांगतो, अजून एक महाराज. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो, तिथे नांदतो ऋषी भैया. कोणता राजा? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. वा वा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. तुम्हारे
ज्ञानांचे राजे आहेत आणि आमचे उद्धव गुरुजी गायनाचे राजे आहेत महाराज आहे. ज्ञानोबरांना राजा म्हटले बाबा. राजा राजेत का? लक्षणाचे राजे ज्ञानोबा लक्षणाचे राजे. अजून एक तुम्हाला जोड्या सांगतो महाराज, जोड्या लावा. लंकापुरी विरुद्ध अलंकापुरी. रितेश भैया, लंकापुरी विरुद्ध अलंकापुरी. लंकापुरीचा राजा काळामांडे साहेब कोण? ते म्हणले मी आधीच कीर्तनाला येत नाही, हे माग लागले आता. अवघडच आहे. बरं विचारल्यावर त्यांना वाटत असं मला आलं पाहिजे. तसं काय नाही, दणका द्यायचा काही पण आहे का? तसं काय असते महाराज. हो, लागू न लागू आपलं आहे का? ते मोठे माणसं आहेत महाराज, कधी कचाट्यात सापडले नाहीत आपले. पहिल्यांदा सापडले इकडल्यामुळे का? लंकापुरीचा राजा रावण आणि अलंकापुरीचा राजा ज्ञानोबा आहे. जोड्या लावा आता, जोड्या. लंकापुरीचं महत्व महाराज, लंकापुरीचं महत्व. तिथं घर सोन्याचे आहेत चव्हाण साहेब. लंकापुरीचं महत्व, तिथं घर सोन्याचे आहेत. पण आमच्या ज्ञानोबराईचं महत्व आहे का? जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ, आमची आईसे बाळा वेडा बोले, आमची आईसे बाळा वेडा बोले, करील ते काय गोहे महाराज, बयाने हाती गोहे महाराज. क्या बात आहे. लंकापुरीचं वैभव, तिथं घर कशाची आहेत? चला, लंकापुरीचं वैभव. रुपेश भैया, घर कशाची आहेत? सोन्याची. लंकापुरीचं वैभव, घर सोन्याचे आहेत. प्रमाण माझ्या ज्ञानोबराईचं वैभव आहे का? अरे माझ्या ज्ञानोबराईच्या दारातली झाड सोन्याची. झाडाला ठेवा, झाड सोन्याची, जयाची द्वारी सोन्याचा. घरी का दारी? चव्हाण साहेब, तुमच्या दारात काय असते? घरात ज्याचं काही काम नाही ते तुमच्या दारात. वाटाण्याच्या शेंगदाण्याचे टरपल, कागदाचे तुकडे कुठं असतात? दारात असत महाराज. अरे कचरा आमच्या दारात असतो तर कचरा. मग जरा विचार करा, ज्या महात्म्यानं कचरा समजून सोनं दारात ठेवलं, याचा अर्थ आहे त्याच्यापेक्षाही ज्ञानोबरांच्या घरामध्ये मौल्यवान वस्तू, मौल्यवान लक्षात ठेवाय का? आमच्या दारात कचरा असतो, कचरा. ज्या महात्म्यानं सोनं कचरा समजून दारात ठेवलंय, आमच्या घरात काय असतंय? दारातल्यापेक्षा महत्वाचंच असते का नाही? म्हणून राजाच्या लक्षणामध्ये ज्ञानोबा आहेत. राजा तरुण असावा, ज्ञानोबा 22 वर्षाचे आहेत. राजाजवळ संपत्ती असावी, झाड सोन्याची आहेत. चला, सत्ता असावी, उभारीला ध्वजती ही लोकावरी, ही सत्ता आहे. राजाजवळ ताकद असावी, ताकद. किती ताकद? अंगी ऐसे पड. काय बोले? रेडा बोलण्याची ताकद आहे का साहेब तुमच्यात? खरं सांगा. आमच्या काशीनाथ पाटलानं कुस्ते खेळायला पहिल्या लहानपणी. ते म्हणते ना, माझ्या मागत कसं लागले कोणाला माहित आहे. हे बघा, जास्त ताकदवाला माणूस गौतम भाऊ एका बुकीत रेडा मारील. एका बुकीत. रितेश भाई, याला आचाट शक्तीचे कोचट प्रयोग म्हणायचे. एका बुकीत रेडा मारू शकतो महाराज. पण किती ताकद असली तर रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याची ताकद आहे का महाराज? वेद बोलण्याची ताकद रेड्याच्या मुखातून फक्त एकाच महात्म्यामध्ये होती. त्या महात्म्याचं नाव ज्ञानोबा. लक्षात ठेवा. वेदमुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा रविला, वेदरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. वेदमुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा रविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. हे बघा, आपल्याला हे एवढंच कीर्तन करायचंय. जोड्या लावायच्यात फक्त. हे तंतोतंत छत्रपती शिवरायावर बसवायचं आणि तेच आपल्याला रितेश भयावर बसवायचे आहे का? लक्षात ठेवा. म्हणजे अभिषेक चिंतन सोहळा त्यांचा आहे. ज्ञानोबरांना राजा म्हटले. राजा का? लक्षणाचे राजे ज्ञानोबा. राजा तरुण, 22 वर्षाचं वय आहे.
संपत्ती सोन्याचा पिंपळ दारात आहे, सत्ता तिन्ही लोकांवर आहे, आणि ताकद जर बघितली तर रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याची ताकद आहे का? ही 4 लक्षणं राजामध्ये आहेत. 5वं लक्षण आहे, चला राजाजवळ दया असावी. किती दया आहे का? किती दया? खरं सांगू भैया, आज 2026 लागलंय. 2026 मध्ये सुद्धा आमच्यासारखे महाराज लोक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात फिरतात, फक्त 2च संतांचं नाव घेतात भैया. आम्ही 2च संतांचं आहे का? ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. ए, कुणाला ओरो गुलाबजाम कुणाला? ज्ञानोबा तुकाराम म्हणणाऱ्याला नवनाथराव आजही गुलाबजाम खायला मिळतात. आजही सगळ्याला इमानदारीने माईच्या गुलाबजाम होते. मीच कॅन्सल केले आहे का? मीच कॅन्सल केलेत. नाही नवनाथराव म्हणले होते महाराज यंदा बासुंदी आणतो, जरा गुलाबजाम करतो. मी आमला आमच्या महाराज लोकांना बासुंदीचा आणि गुलाबजामचा काय इट 36 आकडा रोज खायलेत. म्हणले मग मी आलं मस्त पैकी बाजरीची भाकरी करायची ना हरभऱ्याची भाकरी आणायची आहे का? ठेसा काय ठेसा खाला महाराज आमच्या गुरुजी नाही. नवनाथरावच्या आईच्या हातामध्ये काय जादू आहे माहित नाही महाराज. खरं अन्नपूर्णा माय येते आहे का? शेंगा सुद्धा माणसं टोपलं खाल्ल्यात आम्ही शेंगा महाराज. आपल्या शेंगा बरोबर आहे का नाही? अजून आहेत का? बरं आज कीर्तन झाल्यावर दया असावी, ज्ञानोबा आहे, राजे आहेत, मग राजाजवळ दया असावी. किती दया आहे का? अरे गावात राहू दिलं नाही, संन्याशाची कार्टी म्हणून महाराज गावच्या बाहेर हाकलून दिलं. जोळी फाळली, पीठ लातानं घासून काढलं. हो, तोंड बघितले इंद्रायणीमध्ये कपड्यासहित आंघोळ्या केल्या. ज्यांनी जन्म माझ्या ज्ञानोबरायला त्रास दिला, पीठ लातानं घासून काढलं. ज्ञानोबराने ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी लिहिला आणि निवृत्तीला त्याने विचारलं, ज्ञाना तुमच्या ग्रंथावर प्रसन्न काय मागायचं मागा, काय मागितलं आहे का? अरे ज्यांनी जन्मभर त्रास दिला त्या दुर्जनाचा दुर्जनपणा नाहीसा करा, याला म्हणतात दया. लक्षात ठेवा, दया. दयेनं भरलेलं अंतरराज्य हो अंतकरण राजाचं असावं. ही 5ही लक्षणं छत्रपती शिवरायांना माहित होते. फक्त एकच लक्षण खटकत होतं, त्यातलं म्हणजे राजे लोकांजवळ दया असावी. भास्कर महाराज, अन्यायासी राजा न करिता दंड. आधी तर समाजामध्ये सध्या आता तुम्ही बघायलात महाराज, एवढे अत्याचार वाढले हो, एवढ्या घटना वाढल्या. अरे चलत्या गाडीमध्ये अत्याचार होतात, तळ हातावर बसल एवढ्या लेकरावर अत्याचार होतात. अरे दिवसा ढवळ्या खून होतात. याला कारण सांगतो दादा, याला कारण एकच आहे. याला कारण शासन आहे. लक्षात ठेवा, शासन आहे का? कारण अन्यायासी राजा न करिता दंड. अरे शासन झालं असतं तरी अशा गुन्हेगारी प्रति हो वाढ नसतं महाराज आहे का? म्हणून छत्रपती शिवरायांना प्रश्न पडला, हे साधू संत ऋषी मुनी सगळे राजाला दयानं भरलेला अंतकरण असावं म्हणतात. राजाजवळ दया असावी. आम्ही जर राजे लोकांनी दया दाखवली तर समाजामध्ये दुर्जन लोक समाजाला जगू देणार नाहीत. राष्ट्र चालवायचं कसं आहे का? राष्ट्र चालवायचं कसं? कारण तुम्हीच म्हणता राजाजवळ दया असावी. हे उत्तर कोण सांगेल? मग त्याही काळी तुकोबराच्या कीर्तनात माझा महाराष्ट्राचा राजा जाऊन बसला. लक्षात ठेवा, नुसता बसला नाही, तुकोबराच्या पायावर नतमस्तक झाली आहे का? श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अरे तुकोबराच्या पायावर डोकं ठेवलं, तुकोबराय लाजून उभे होतात आणि हात जोडतात. छत्रपती शिवरायांना म्हणतात, राज तुमच्यासारखा महाराष्ट्राचा राजा आमच्यासारख्या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्यांच्या पाया पडतोय हो. छत्रपती शिवरायांनी सांगितलं, महाराज अहो मीच काय ब्रह्मांडाच्या मालकानंही तुमच्या पायावर लोटांगण घालावं एवढा तुमचा अधिकार आहे. तो अधिकार मी ऐकू नये महाराज. तुम्ही देवाच्या मालकाला सांगता चाले दंडवत घाली नारायणा, आपल्या कल्याणा लागून या निर्गुण निराकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजून आहे का? तुकोबराईनं बसायला दिलं. माधवराव पाटील, त्या काळामध्ये चहा नव्हता. त्या काळात चहा नव्हता. काय दिला असेल? काय दिला असेल? हा शे नक्की त्यावेळेस होते काय की तिथंच आहे का? गाव साधन आहे ना महाराज. या गावामध्ये 100-150 शिक्षक आहेत आणि अशा ज्या गावात एकही शिक्षक नाही त्या गावचे पोरं आम्हाला बोलू देत नाहीत. म्हणजे 100 शिक्षकाचं गाव आहे महाराज हे भैया.
काल परवा मी गाडीनं प्रवासात आमच्या गाडीनं एक उद्धव गुरुजी भास्करराव संघ होते माझे आमच्या सोन्नेकर. गाडीच्या पुढं आमच्या वासरून ते आपल्या वेलेली गाय होती एक समोर बसली, उठच ना हरणं वाजून. हे लहान लेकूर होतं असं, ह्या गुलाबजाम सारखं होतं आपल्या. ए बाळा म्हणला काय महाराज, अरे गायन वासरू हान बरं. म्हणला मी हाणत नसतो मला. अरे मला कुणाची गाय, गाय कुणाची की म्हणला वासरू माहित आहे. मला कुणाच आहे, गायच आहे म्हणला. महाराज गायच वासरू आहे म्हणला. आहे का मास्तराच्या नाकीनं आलं महाराज. हो ते काल परवा शिक्षक त्या पोराला शिकू लागले. म्हणजे पोरं म्हणजे काय, मी सांगतो ते लिहा म्हणले. म्हणजे काय लिहायचंय, लिहा म्हणले 1 1 11 1 2 12 1 3 13 1 4 14 1 4 15 1 4 14 1 5 15. पाठी माग एक पोरग मोठ्यानं बोंबवलं मला, ओ मास्तर. मला काय बस करा. मला काय झालं म्हणला, ते एका किती बसतील मला ते मागचं मरण ना मला अवघड गिराखीत महाराज. आहे का आणि चहा पाणी नव्हतं, गुळ पाणी दिलं, गुळ पाणी. आणि विचारलं राजे येण्याचं कारण सांगा. छत्रपती शिवरायांनी सांगितलं महाराज मी राजे आहे. 5ही लक्षणं पाठ आहेत. राजा तरुण असावा, तरुण आहे. राजाजवळ ताकद असावी, अफजल खानाची आतडी बाहेर काढण्या एवढी ताकद आहे का. सत्ता असावी, महाराष्ट्रावर सत्ता आहे महाराज. संपत्ती अनेक गड किल्ल्याचा धनी आहे. पण तुम्ही महाराज सांगता साधू संत राजाजवळ दया असावी, हे मात्र मला खटकत आहे. कारण आम्ही दया दाखवली समाजामध्ये, दुर्जन लोक सज्जनाला जगू देणार नाहीत. मग राष्ट्र चालवायचं कसं, तुम्ही सांगता दया असावी. तेव्हा तुकोबारांनी हसून उत्तर दिलं, राज दया तिचे नाम भूताचे पालन, दया तिचे नाम भूताचे पालन, दया तिचे नाम भूताचे पालन, दया तिचे पहिलाच योग आहे महाराज. तुम्ही भाग्यवान आहेत. अहो असे कीर्तन भजनानं अभिष्ट चिंतन साजरं करणं सोपं गोष्ट नाही महाराज. आता तिकडं बघितले तर बाकीच्या गोष्टी बऱ्याच आहेत अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या साजऱ्या करणाऱ्या. पण पहिले महाराज मला तर वाटायला आपल्या पूर्णा तालुक्यातलं या परिसरातलं पहिली घटना असेल या वाढदिवसानिमित्तानं एवढा मोठा कीर्तनाचा सोहळा आहे का. म्हणजे भरपूर होते सोहळे मोठे मोठे वेगवेगळे, पण कीर्तनानं अभिष्ट चिंतन सोहळा व्हावा, कीर्तनानं ऐका. म्हणून भाग्यवान आहेत तुम्ही. आणि चांगल्या माणसाच्या कार्याची सुरुवात जर चांगल्या कामानं झाली, आता शुभारंभ तुमचा जर कीर्तनानं झाला असेल भैया, तर पुढचं काय आता अवघड नाही महाराज. तुम्हाला खरं सांगू का, या वाढदिवसाला रोहिदास महाराज मस्के बामणेकर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, म्हणजे तुमच्या तालुक्यातल्या माणसाचं कीर्तन आहे. काळजी करू नका, मी पाकिस्तानचा इथलाच आहे. पण पुढचा विजयी अभिष्ट चिंतन सोहळा होईल महाराज, विजयी अभिष्ट चिंतन सोहळा.
त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला यंदा शिष्यानं कीर्तन केलं, पण नवनाथराव पुढच्या वेळेस तुम्हाला ताकद कमी नाही, हो ताकद तुमची वाढणारच आहे पुढच्या वेळेस. यावेळेस शिष्याचं कीर्तन झालं, पुढच्या वेळेस गुरु रे रामरावजी मला ढोक नागपूरकर बाबाचं कीर्तन होईल आहे. आणि ती जागा हीच राहणार आहे, फक्त वाढदिवसाचं तुमचं वय बदलणार आहे. आता यंदा कितवा वाढदिवस आहे? कोण म्हणलं 75 ए 75. तरुण तडफदार आहेत महाराज, आमच्यापेक्षा एक वय कमी आहे त्यांचं. आमच्याच वयाचे 34 म्हणल्यावर किती 34 भास्कर राव आपल्याला संग हिंडावं लागतं काय की त्याच्या 34 वर्ष वाटत ना त्याचं. अहो इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं तुमचा 34वाच नाही तर तुमचा 100वा सोहळा सुद्धा या गावात व्हावा, एवढं तुमच्याविषयी शताब्दी महोत्सव हवा आहे काय का. आणि नक्कीच होणार आहे, कारण हनुमंतरायाचा आशीर्वाद आहे महाराज. ज्यांना ज्यांना हनुमंतरायाचा आशीर्वाद मिळाला ती माणसं माघारी येत नाहीत, ती माणसं पुढे सरकत असत आहे का पुढं आहे का. हो म्हणून एवढा सोहळा ते दरबार मारुती राहायचा. आणि आता पुन्हा इकडं आयरवाडी जवळच गाव आहे. हा ते बघायला येईन तिथून सीसीटीव्ही कॅमेरे तिथून. हा मोठ्या दुकानात गेल्या आपल्याला कळत नाही आपण काय करायलो, पण त्या मालकाला सगळं कळतं. ते मालक वरच्या मधले असते, हो तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असतात. तसं मारुती राय पण सीसीटीव्ही कॅमेरा आहे, तिथून बघायला येत रितेश भाईच्या वाढदिवसाला कोण कोण आलंय, गाणारे कोण आहेत, कीर्तनकार कोण आहेत ते बघायला येत नाही. कारण माणूस आळंद देऊन आणलाय आमच्या नवनाथरावनं. सोपी गोष्ट नाही महाराज. उद्धव गुरुजीला 2 तासाचं आणायचे म्हणल्या विचार आमच्या रुपेश भाईला किती पैसे द्यावे लागले. 2 तासाचे 25,000 दिले ते रुपेश भाईनं 25. पण इथं कसं आहे, इथं कसं आहे इथं अर्ध्यावर आहे ना. काय नाही, तुम्ही आम्ही खेळी मिळी आहे. राज प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, पण उत्तरही तेवढ्या तोला मोलाचं आहे का राज. अहो राजे लोकांजवळ दया जरूर असावी, पण दया एकांगी नसावी. दयेचे 2 अंग आहेत महाराज, दयेला 2 अंग आहेत राज. हो सात्विक प्रजेचं रक्षण करणं राज यालाही दयाच म्हणतात. पण सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनांचा नायनाट करणं राज याचही नाव दयाच आहे. आणि निर्दळन कंटकाचे सात्विक प्रजेचं रक्षण याला दया म्हणतात. आणि त्या सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनांचा नायनाट करणं राज याचंही नाव दयाचं. आता शेतकरी मंडळी आहेत, शेतकरी उन्हाळभर शेतीची मशागत करतात. काशीनाथराव 15 मिनिटं फक्त बरं का आता, कारण आता ते त्यांच्या मागे 15 दिवस त्यांचे खळेच होते. त्यांचं सीझन चालू होतं ना, आजच खळं झालं त्याचं, बरोबर का. हा अहो पण सुरुवात तुमची कीर्तनानं झाली, आता कोण रोखणार आहे वाद. सुरुवात झाली महाराज. आमचे नवनाथराव म्हणले होते महाराज योगा योगानं जर आमच्या मनासारखं झालं ना बघा मग धूमधडाकाच आहे बघा म्हणले. झाला धूमधडाकाच. अहो चांगल्या सत्य संकल्पाचा दाता नारायण, दाता नारायण आहे का. आणि ह्या आमच्या पुढे बसल्यात ना आमच्या माता मावल्या, त्या म्हणल्या माय ज्याच्या निमित्ताने कीर्तन झालंय ना त्यालाच काय कसे बघा रे डोळे असून बघा ना माझ्याकडे. शेतकरी उन्हाळभर शेतीची मशागत करतं, राब 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 राबत. पाऊस पडला म्हणजे उष्ण बियाणं घेऊन येतं कर्ज काढून, पेरणी करतात. पेरणी केल्यानंतर 15 दिवसांनी चक्कर मारल्यानंतर हो ज्याची अपेक्षा तिथे पीक उगवत नाही, नको ते गाजरगवत उगवल्याशिवाय राहत नाही का. पतीच्या मुखामध्ये सकस आहार जावा पोटामध्ये असं जर पत्नीला वाटत असेल, त्या पत्नीनं धान्यातले खडे बाजूला काढायचे असत आहे का. नाही तर आपला मालक
वजनाला पीठ कमी कसं भरलं म्हणून रागवेल म्हणून ते खडे जर तसे ठेवले तर तिचा मला काय खाईन बाबा? खडी खाणार आहे ना. मुलाचं लालन पालन करणं सर याचं नाव दयाच आहे. पण हितासाठी ताडण करणं याला दया म्हणतात सर. आहे का हो? हे तिन्ही गोष्टी त्यातल्या त्या श्रीमंत घरचं लेकरू असावं नवनाथराव. आणि ते शाळा सुरू व्हायच्या आधी बापाला म्हणतं मला सायकल पाहिजे, मला वॉटर बॅग पाहिजे, मला 2 दप्तर पाहिजे, मला बूट पाहिजे, मला अमुक पाहिजे तमुक पाहिजे. बाप घेऊन देते सगळं. शाळा सुरू झाली 15 दिवस झाले. हे 15 दिवस शाळा सुरून घरीच आहे. बाप म्हणतं ए तुला जे पाहिजे ते घेऊन दिलं. शाळा सुरू झाली 15 दिवस घरीच आहे. ते म्हणतं बाबा मला शाळेत जायचं सध्या काय नाही. माझा शाळेत जायचा काय नाही मूड म्हणा की हो मूड नाही म्हणलं बाप त्याला जवळ घेतं, एक कमड्यात लाद घालतं बाप आणि त्याला पुन्हा शाळेत नेऊन. आता तिन्ही गोष्टी लक्षात घ्या. पिकाचं रक्षण करणं आणि गाजर गवताचा नायनाट करणं हा शेतकऱ्याचा काय आहे? निवडावे तनाचे करावी जतन. या बाबा करावी तनाचे करावी जतन. निवडावे तनाचे करावी जतन. तुकाराम महाराज. हो, गाजर गवताचा नायनाट करण पिकाचं रक्षण करणं हा शेतकऱ्याचा धर्म आहे. धान्यातले खडे बाजूला काढणं आणि ते धान्य दळून आणून त्याचा पतीला स्वयंपाक करून खाऊ घालणं हा पत्नीचा धर्म आहे. मुलाचं लालन पालन करणं आणि हितासाठी ताडण करणं हा बापाचा धर्म आहे. तसं राज सात्विक प्रजेचं रक्षण करणं आणि दुर्जनाचा नायनाट करणं हा सध्या तुमचा क्षत्रिय काय आहे? धर्मनीतीचा ऐका बाबा भारे. धर्मनीतीचा ऐका बाबा भारे. खाली बसा समोर चित्र आणा. हा तुमचा क्षत्रिय धर्म आहे.
आणि खरं सांगू का, हे कीर्तन, कथा, गायन, वादन, भगवानराव, हे तुम्हाला ऐकायला मिळालं नसतं बरं का काशीनाथ पाटील. हे कुणाचे उपकार आहेत? कुणाचे उपकार आहेत? कुणाचे उपकार आहेत? अरे काशी की कला जाते ती मथुरा में बंजित बनती थी, एक शुभा नहीं होता तो सबकी सुनता होती थी. लक्षात ठेवाय का, एक शुभा नहीं होता तो सबकी सुनता होती थी. का अरे आकाशाच्या उंचीचा राजा झाला भैया, आकाशाच्या उंचीचा राजा झाला, पण आपल्या गरीब सहकार्याला कधी विसरला नाही. का ते साध्या मोठ्या पदावर माणूस गेलं तर घरच्या माणसाला ओळख देत नाही. पण डोळ्यासमोर चित्र आणा, राज्याभिषेक सोहळा आठवा, सुवर्ण सिंहासन तयार होतं, इंग्रज अधिकारी लाईन मध्ये उभे होते. ऐका, अरे बिना कुंकवाच्या सिंहासनाच्या शेजारी मासाहेब जिजाऊ बसलेल्या होत्या, छत्रपती संभाजीराजे बसलेले आहेत, रती महारथी लाईन मध्ये आहेत. सिंहासनाकडे छत्रपती शिवराय निघतात, एक एक पाऊल सिंहासनाकडे टाकतात. पण खरं सांगू का, प्रत्येक पावलागणी छत्रपती शिवाजी महाराजांना एक एक गमवलेला हिरा आठवत होता. ऐका, अरे एका एका मावळ्याची आठवण येत होती. ऐका, पहिला पाऊल सिंहासनाकडे पडला आणि कानावर स्पष्ट शब्द राजांच्या कानी आला, मोतीराम महाराज, काळजी करू नका राज, काळजी नसावी राज, आधी लगीन कोंडाण्याचं मगाच रायबाचा. आहे का, अरे ब्रीद वाक्य बोलणारा ठाण्या वाघ होता, त्याचं नाव तानाजी मालुसरे होतं. लक्षात ठेवा, तानाजी मालुसरे. आहे का, डोळ्याला धारा लागल्या, विचार केला, पोटच्या लेकराचं लग्न लांबवलं आणि आपली मोहीम फत्ते करून आला. त्या तानाजी मालुसरेची राजाला आठवण आली, डोळ्याला धारा लागल्या, पण कोणी दिसत नव्हतं, भास होत होता. पुढं पाऊल टाकला, पुढं एक हिरा आठवला. त्या हिऱ्याचं नाव होतं, त्या मावळ्याचं नाव होतं, भास्करराव सर, शिवा काशीद. तोही नावी समाजाचा, हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसायचा. बदली पाठवायचा होता, राजांना पालखीत बसून दुसरीकडे जायचं होतं, हे नियोजन ठरलेलं होतं. आहे का, आणि म्हणून राजांना डोक्यावरचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवला, जिरीटोप, त्या अंगरका, ते सर्व परिधान केलेले वस्त्र. आहे का, गळ्या मोत्याच्या माळा, हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसत होता. राजाच्या समोर उभा होता, राजाच्या चेहऱ्याला लाजूला असा प्रसन्न चेहरा दिसत होता. आहे का, राजानं बघितलं आणि सांगितलं, शिवा, काय राज, तुम्हाला माहित आहे तुम्हाला आज बक्षीस काय मिळणार आहे? काय मिळणार आहे राज? अहो, आज तुम्ही मरायला चाललात, मरायला. चेहऱ्यावर एवढा आनंद आहे, माझ्या डोळ्याला बघा धारा लागल्यात, तुम्ही आज एवढी प्रसन्न आहात. तेव्हा त्या शिवा काशिदाच्या मुखातला शब्द होता, राज, अहो माणूस गेला म्हणजे त्याचे नाते गोते रडतात, हे ऐकून होतो राज. अहो माणूस मेला म्हणजे त्याचे नाते गोते रडतात, हे मी ऐकून होतो राज. पण मी जिवंत असताना अहो माझ्यासाठी एक महाराष्ट्राचा जाणता राजा ढसा ढसा रडतो, याच्यापेक्षा जीवनात काय कमवायचे राज, काय कमवायचं? अरे कडकडून मिठी मारली, त्याच्या पाठीवर हो अश्रूचा अभिषेक केला आणि सांगितलं, शिवा, अरे तुमच्यासारखे हिरे माझ्या सोबत होते म्हणून हे स्वराज्य निर्माण केलं आणि आज मी या सिंहासनावर आहे का. आणि म्हणून त्या शिवा काशिदाची आठवण आली. आहे का, शिवा काशिदाची. पुढे निघाले, ओ शेलार मामा, बाजी प्रभू, कोणी दिसत नव्हतं, पण एक आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देणारा कोण होता सांगताल कोणी? हा, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देण्यासाठी सहकार्य करणारा सर. हा, अजून चव्हाण साहेब, मदारी मेहतर. बरोबर आहे ना? कसं आहे, आपल्याला पुरावा लागतं एखादा, नाही तर मला पुरायची तुम्ही पुन्हा. मदारी मेहतर दिसला महाराज इंग्रज अधिकाऱ्याच्या पाठीमाग. राजानं लक्ष बघितलं आणि तिथून आवाज दिला, मदारी. पळत झाला, अरे हे सिंहासन माझ्या एकट्याचं नाही, याच्यासाठी मी माझे कितीकच हिरे गमावलेत, त्यातलं कोणी नाही. पण आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देण्यासाठी सहकार्य करणार तू एकटा आहेस. मी प्रसन्न आहे, आज राजा होणार आहे. माग काय मागायचं असेल तर तू म्हणशील सिंहासनावर बसायचंय, सिंहासन देऊन टाकेल, फक्त इच्छा व्यक्त कराय का. त्यानं हात जोडून सांगितलं, राज, काही नको गरीबाला, अरे माग, काही नको. हो नाही म्हणता म्हणता त्यानं हात जोडून सांगितलं, राज, देता असाल तर एकच करा. काय करायचंय? सगळ्यांच्या नजरा तिकडं होत्या.
कान टवकारून ऐकत होते, सगळ्यांचे डोळे तिकट होते. आता हा काय मागतो मदारी ऐका. पण तो राजाच्या जवळ गेला मोतीराम महाराज, अंगावरचं उपरणं काढलं, राजाच्या समोर धरलं, सांगितलं, राज देत असाल तर एकच करा, या मदारीला या उपरण्यानं तुमचं सिंहासन साफ करण्याची सेवा फक्त या मदारीला द्या, बाकी काही नको राजा ऐका, काही नको. अरे इमानदार मावळे होते, पण स्वराज्य घडलं ऐका. हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी, हर हर महादेव गरजत उठले, लढले मैदानी. परवान केले आपुल्या जीवाची त्या शूर मावळ्यानी. परवान केली आपुल्या जीवाची शूर मावळ्यानी. सैनिकांचे शूरवीरांचे, सैनिकांचे शूरवीरांचे निर्भयी बलिदान, निर्भयी बलिदान तुम्हाला शिवरायाची आस, शिवरायाची आस. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी. क्या बात है. हर हर महादेव गरजत उठले, लढले मैदानी. परवान केली आपुल्या जीवाची शूर मावळ्यानी. सैनिकांचे शूरवीरांचे, सैनिकांचे शूरवीरांचे व्यर्थ नाही बलिदान, व्यर्थ नाही बलिदान तुम्हाला शिवरायाची आस, शिवरायाची आस. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो विजयी वार्ता देण्या गडावर तुपीचा आवाज धडकला, धडकला. हो हो चला उठा रे उचला भगवा, चला उठा रे उचला भगवा. दैनाचा संपण, दैनाचा संपण. हे आला 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 बाबा 9:30 घरी जायचं या काळ्या बांडे पाटलाला. आता हे भगव वादळ कोण रोखणार आहे का? कोणतं वादळ आहे? आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. चला उठार उठवा भगवा,
दैन्यांता संपल दैन्यांता संपल बस झालं 9:30 झाले आता सर्वांनी हात वर करा. वा वा झालं फक्त आपले मोजून 3 मिनिटं सर्वांनी ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करायचे. वा इकडे तरुण मंडळ आहे. अजिंक्य नाना हे सगळं चित्र घ्या, कळू द्या सगळ्या जिल्ह्याला. एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आमचे रितेश भैया काळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने नौकी येथे ग्रामस्थ मंडळांचे आणि आमचे नवनाथ भाऊ भुसारे सरपंच यांच्या वतीने अत्यंत सुंदर भव्य दिव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने कीर्तन आणि कीर्तनामध्ये भजन करताना भाविक भक्त ऐका. ओ आमचे चव्हाण सरपंच, इकडे आमचे काशीनाथ काळाबांडे पाटील, पुन्हा आमचे गौतम दादा, पुन्हा आमचे आयरवाडीकर नारायणराव, ऋषी भैया, ते आता राम लक्ष्मणाची जोडी आहे. पहिल्या जन्मात तुम्ही लक्ष्मण असतान बरं का, पहिल्या जन्मात तुम्ही लक्ष्मण असतान हो ऋषी भैया. या जन्मात तुम्ही आता बळीराम दादा झालात. किसनरावचा अधिकार मोठा झाला, पण मोठा भाऊ बळीराम जे आहेत आमचे ऋषी भैया जरी मोठे असले तरी कृष्णाची भूमिका आमचे रितेश भैया आपले बजावणार आहेत, करंगळी लावणार आहेत, कळंगरी आहे का, आणि आपल्या काट्या लावायच्या माधवराव नाही का. गोवर्धन उचलायचा किती तारखेला? 5 तारखेला उचलायचा नाही का सगळ्यांनी. हा हे बघा मी खोटं सांगत नाही. नमा एकदा असं सुंदर कीर्तन भाऊ वाटत असेल, एवढा समाज एवढ्या थंडी म्हणजे माझ्या माता माऊल्या आल्यात, पुढचा कार्यक्रम दुप्पट होणार आहे, दुप्पट. काशीनाथराव काळजी करू नका, हात खाली घेतले ते हरकत नाही, त्यांचे हात जरा जड आहेत हो, मोठे माझे हात जड असेल जरा. जय भवानी जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय जिजाऊ 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 जय शिवराय. बात आहे. Once more. फक्त मर्दन फक्त टाळ. हे बघा नाद करायचं नाही महाराज, नाव की कर आणि पंचकृषीला भाई भक्तांचा. मर्दंगापेक्षा टाळापेक्षा आपली टाळी. आता हा एक टाळी. हा रुपेश भैया साधी गोष्ट नाही, तुमच्या मामाच्या गावची आहे का. टाळ्या वाजल्या पण जरा धीमू वाटल्या इकडल्या, मुक्कीच घाली ना. अरे मारदानी टाळी वाजली पाहिजे, मारदानी जरा. अरे टाळीचा आवाज कमीत आयरवाडी पर्यंत गेला पाहिजे माधवराव नाही का. तुमच्यापेक्षा ती गतिरोधक वालं टाळी चांगलं वाजते महाराज. 2 किलोमीटर आवाज आली त्याच्या. काय टाळी वाजायली टच टच, बुक्की घाली नाही का. 2च मर्दंग बघा कसा आवाज का जोरात. हा टाळी मर्दंग टाळी. टाइम संपला आपला. पण तो गोबरायला प्रश्न विचारला राजाने. राजे म्हणतात महाराज तुम्ही म्हणता दुर्जन मारा. म्हणजे हो दुर्जन मारणं म्हणजे माणसं मारणं. म्हणजे हो मग माणसं मारणं पाप नाही का. म्हणजे पाप नाही, कारण
कृती एक असली तरी नाव वेगवेगळे आहेत. एकानं रात्री 12ला 25 प्रवासी मारले बाबा, आणि दुसऱ्यानं परदेशातले 25 जवान मारले आहे का. कृती एकच केली, पण पेपरला बातमी अशी आली आहे का, ज्यानं परदेशातले 25 जवान मारले त्याला देशभक्त म्हटलं गेलं, आणि ज्यानं 25 प्रवासी मारले त्याला दरोडेखोर म्हटलं गेलं आहे का. कृती एकच आहे, नाव वेगळी आहेत. त्याचं पाप कशाला म्हणायचं. जी वस्तू आपली नाही ती बळकावणं, नीतिबाह्य व्यवहार करणं, याला पाप म्हणतात. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सुभेदाराची सून उभी होती, महाराज सुभेदाराची सून, पण तिच्याकडे बघितलं आणि मुखातून शब्द निघाला, अशीच आमची माय सुंदर असती, आम्ही असे सुंदर झालो असतो आहे का. याला सुद्धा हृदय महाराज एका मातेच्या संस्काराचं लागते, लक्षात ठेवाय का. म्हणून मी म्हणत असतो कधी कधी, थाप टाका. सुभेदाराची सून होती सुंदर अशी, सुभेदाराची सून होती सुंदर अशी, राजा शुभाने धाडिली जशीच्या तशी, तो असा आणला हो खजिना लुटून. थक्क झाले ते राज रूपवतीला बघून, उडती टिकला न कोणी वैरी अजून, टिकला न कोणी वैरी अजून, कीर्ती गाजते अशी, कीर्ती गाजते अशी, दाही दिसे राज शोभाने धाडिली तशीच्या तशी. व्यवहार जी वस्तू आपल्याला ती बळकोणीला पाप त्याचे नाव निवेचरिता, नितन फल त्याची उन्मत्त करी सदा. पण तुकोबारे म्हणतात, राज हा त्रास तुम्हाला असं नाही, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. अहो तुम्हा दुर्जनाचा नायनाट करणं आणि सज्जनाचा रक्षण करणं हा तुम्हा करणे काम, यात नवल नाही. देवालाही जन्म घ्यावा लागला मोतीराम महाराज कशासाठी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, अरे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म ऐकावा देवाशी आटी जन्म घेणे, देवाशी आटी जन्म घेणे, धर्म व्यवहार वा वा भास्कर धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. जगाच्या मालकाने अवतार घेतला आहे का. देवाची लढाई माणसासोबत नाही चव्हाण सर, अधर्मी सोबत आहे. अधर्मी रावण म्हणून मारला आणि त्याचाच भाऊ धर्मी बिभीषण राज्यावर बसवला. देवाचं भांडण व्यक्तीसोबत असतं तर त्याला देव कोण म्हटलं असतं आहे का. देवाचं भांडण अधर्मासोबत आहे का. अधर्मी रावण मारला, भाऊ राज्यावर बसवला. अधर्मी मामा मारला, आजार राज्यावर बसवला. म्हणून अधर्मियाचा नाश, धर्मियाचं रक्षण, याचंच नाव संस्थापना धर्माची आहे का. पण याच्यासाठी देवाने अवतार घेतला, संतांना कार्य करावं लागलं. आणि असंच कार्य तुमच्या आमच्या सेवेसाठी ज्यांचं चालू आहे आणि भविष्यातही तुमच्या आशीर्वादाने चांगलं काम ते करणार आहेत, असे आपल्या सर्वांचे तरुण तडफदार अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व. खरं तर त्यांच्या नावाचा, त्यांच्या कीर्तीचा सुगंध आमच्या कानापर्यंत होता बरं का. त्यांचा सुगंध आम्ही घेत होतो, फक्त कशाचा सुगंध येत होता हे फुल माहीत नव्हतं. पण पहिल्यांदा रितेश भैया तुमचा आज फुल बघण्यात आलं तुम्ही बरं काय का. सुंदर व्यक्तिमत्व आहे, तरुण तडफदार आहेत आणि गोरगरिबाच्या सुखदुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व आहे. मी बघितलेलं आहे बऱ्याच वेळेला गंगाखेड तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते अंत्यविधीला सकाळी सकाळी हजर होते आहे का. मी बघितलं, फक्त आमचा परिचय फेस टू फेस नव्हता आहे का. त्यांना वाटलं महाराजाचा परिचय काही कामाचा नसते, कारण एकदा परिचय झाला की दक्षिणा द्यावा लागते म्हणून ते नाही गमत आहे का. पण कसं असतंय, देव सुद्धा प्रसन्न असा होत नाही महाराज, तुम्हाला माहित आहे का नाही. तिरुपती बालाजीला गेलं तर दक्षिणा ठेवावं लागते, बरोबर आहे का नाही सर. घेशी तेव्हा देशी तैसा असशी उदार, आणि हे सुद्धा उदारच आहेत. कधी घेशी तेव्हा देशी ऐसा असं उदार. काळजी करू नका उद्धव गुरुजी, आज कीर्तन झाल्यानंतर पहिली दक्षिणा मला आहे, नंतर तुम्हाला उद्या परवा. आता आमचे भगवानराव धस साहेब आहे, त्या दिवशी होते कीर्तनाला, विचारा. ते म्हणले मी कधीच कीर्तनाला बसत नाही 2 तास, कधीच बसत नाही. बरोबर आहे का नाही.
खोटं आहे का भास्करराव हे? नाही बरोबर. हा? ते म्हणले कीर्तनात ना आपलं बरं का कसं आहे म्हणले 36 आकडा नाही म्हणले तसा काय, पण ते बसणं होत नाही म्हणले. कसं आता हे वजनदार माणसं आहेत महाराज हे बघा दोघंही कसे रामलक्ष्मण जोडी कशी आहेत. हा. आणि आपल्या खरं सांगू आमच्या खासदार साहेबाचा एक उजवा हात आणि एक डावा हात आहे महाराज, हे दोघं लक्षात ठेवा. साधी गोष्ट नाही. आज खासदार साहेब येत होते पण त्यांना जरा सर्दीचा त्रास झालाय खूप. मी बोललो होतो म्हणले माझाही म्हणले आज येण्याचा मूड होता, झाली मला बोलता येईना म्हणले. तुम्ही बघा म्हणले त्या व्हिडिओमध्ये माझा आवाज कसा यायलाय, पण ते जरी नाही आले रितेश भाई पण त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव लक्षात ठेवा आहे का. आणि मला माहीत आहे खासदार साहेब म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे ते, एकतर कोणाच्या नादी लागत नाहीत बरं का, एकतर ते लवकर कुणाला जवळ करत नाहीत, आणि एकदा जवळ केलं तर तन मन धनानं पाठीमागं राहिल्याशिवाय माणूस आहे का. म्हणून आता हे सुंदर त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा होईल. बोलता बोलता तुमच्या शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, योग्य वाटलं ते गुरुवारांचा प्रसाद. पुन्हा आमचे याच पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे ऐका आमचे ऋषी भैया मोरे पाटील आहेत. मी मागच्या कीर्तनात सांगितलं महाराज, पंढरपूरची वारी कोणी करतं उद्धव गुरुजी. आळंदी ते पंढरपूर 250 किलोमीटरचा प्रवास आहे. किती गुरुजी? गंगाखेड ते पंढरपूर 250 किलोमीटरचा प्रवास पायी कोणी करतं, पण जवळजवळ 1,500 किलोमीटरचा पायी प्रवास, पायी यात्रा आयरवाडी ते तिरुपती करणारा एकच हिरा ते म्हणजे आमच्या ऋषी भैया आहेत का. हो, तिरुपतीचा आशीर्वाद, एकाला तिरुपतीचा एकाला पांडुरंगाचा, उरलेला आमचा आहेच पुन्हा सगळ्याचा आहे आता. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर कार्यक्रम या परिवारांना, या आमच्या नावकीकर मंडळीनं, तरुण मंडळीनं आणि विशेष धडपड आमच्या नवनाथ भाऊची होती आहे का. भाऊचं म्हणणं होतं आपल्याला वाढदिवस कीर्तनाने करायचा आहे. खरं सांगतो कीर्तनाने वाढदिवस केला. भाग्यवान व्यक्तीची, भाग्यवान शब्द आहे का, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात आहे का. तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो. असंच उत्तर तुमच्या हातून समाजाचं, कुटुंबाचं कार्य घडावं, त्यासाठी भगवान पांडुरंगाने तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं हीच सदिच्छा व्यक्त करतो. अशा वेळेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ऐका आता साहेबाचा अभिष्ट चिंतन सोहळा होईल. आमचे उद्धव गुरुजी एक सुंदर आमच्या नामदेव महाराजांचा अभंग म्हणतील. तुम्ही बोला, तुम्ही बोलत अडकं व्यक्तिमत्व सन्मान घ्यायचं का. बोलिलेले कुरे वेडे वाकुरे उतरे राजमा पराग महाराई उच्चारिला अधिकारम ज्ञानेश्वरा गावाय वै राजमा पराग महाराज ज्ञानदेव तुकाराम हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते सत्कार मूर्ती आमचे रितेश भाई यांचा अभिष्ट चिंतन सोहळा ग्रामस्थांच्या वतीनं होईल. कार्यक्रम संपला म्हटल्यानंतर जागा सोडायची, तोपर्यंत कुणी जागा सोडायची नाही. सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय रितेशभाई काळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. नवनाथ भाऊंना मी विनंती करतो की आपण पुढे यायचंय. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सन्मान पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय भगवानरावजी द्या ऐकू द्या. आकल्प आयुष्य वावेत या कुळा आकल्प आयुष्य वावेत या कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा माझ्या सकळा हरीच्या दासा आकल्प आयुष्य वावेत या कुळा आकल्प आयुष्य वावेत या कुळा. कधी न राहावे यश दूर
कीर्तीला आकार यावा, कधी न राहावे यश दूर कीर्तीला आकार यावा, तुम्ही जुळविलेल्या प्रत्येक स्वप्नांचा क्षणात साकार व्हावा, तुम्ही जुळविलेल्या प्रत्येक स्वप्नांचा क्षणात साकार व्हावा. सन्माननीय रितेश भैया काळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने त्यांची जी काही स्वप्न आहेत ती साकार व्हावीत असं महाराजांचं आशीर्वाद या ठिकाणी त्यांना लाभलेले आहेत. आजच्या या कीर्तन सोहळ्यासाठी कीर्तनाला साथ देण्यासाठी भजन सम्राट उद्धव महाराज शिंदे,